स्कोर 1 और 8। पता है, पेप्सी बड़ी होगी और मेरा दिल भी बहुत बड़ा है। आपका बिल मैम। बिल ये भरेंगे, इनका दिल ना बहुत बड़ा है। बड़ी पेप्सी 20 में 400 ml। वड़ा पाव मिलेगा मुझे? यस 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 सर। इसमें एवोकाडो चटनी भी डाल देते यार। यस सर यस यस। नेक्स्ट बॉलर हसिया। काश मेरे हाथ में क्रिकेट बैट होता। नेक्स्ट बॉलर आहे हसिया. आता पॉवर प्लेयरचं काही बंधन नसेल, 5-4 प्लेयर असेल. पांच प्लेयर बाहर होना चाहिए. पांच प्लेयर बाहर होना चाहिए. उत्कृष्ट झेल भैयाचा. सुदर्शन बाद.
नाम वो है दूसरी ओर से 4 वर जो डर को डराते हैं। माउंटेन ड्यू, डर के आगे जब थ्रिल टू मच हो तो हिम्मत कम क्यों। माउंटेन ड्यू अब 20 में 400 ml। हेलो हेलो चेक। हेलो हेलो चेक। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मेदेव सर्वकार्य सुसर्वदा। सनसिटी बॉईज आयोजित क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय। सनसिटी की कप 2026 मध्ये आलेले सर्व प्रेक्षक पाहुण्यांचे खेळाडूंचे हार्दिक स्वागत। आपण मॅच पाहतोय, एक दिवसीय स्पर्धा पण पाहतोय। पहिली मॅच पाहतो आपण शेट्टी 11 विपक्षामध्ये पंकज 11 असा सामना पाहतोय। पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर 2 षटक समाप्त झालेत आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 4 धावफलक 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत। प्रदर्शन लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने ही स्पर्धा संपूर्ण कव्हर करताना दिसत आहेत। सुरेख असं यूट्यूब आपल्याला पाहायला मिळते। धावफलक 17 पुढील बॉल आपण पाहतोय, थोडीशी चूक होते, त्याचं प्रत्यक्षकरण 4 धावा पुन्हा एकदा सलग 2 चेंडू व 2 चौकार येत आहेत। 4 ने धावफलक पुढे सरकं एकंदरीत 21 रन्स ऑन दी बोर्ड 21 धावा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतायत। धावफलक आपण पाहिलं तर 21 4 गड्यांच्या मोबदल्यात। तिसरं षटक प्रगतीपथावर, पहिल्याच चेंडूत निर्धाव, त्यानंतर 2 चौकार येत आहेत। चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय बॅटिंग टीमकडून। मैदानाच्या आत चांगला खेळ आपण पाहतोय, चांगले असं आयोजन स्पर्धेचं आपण पाहतोय। सनसिटी कप पुढील शॉट नक्कीच गॅपमध्ये चेंडू असेल, क्षेत्ररक्षक येईल, थोडंसं फ्लंबल होत आहे, त्याचं प्रतिशोध 1 धावेचं रूपांतर 2 मध्ये होत आहे। 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 23 रन्स ऑन दी बोर्ड 23 धावा स्कोर बोर्ड लगायला गेलाय। तर सुरेख असं स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे सनसिटी कप 2026 आणि आपण प्रदर्शन लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा सुरेख अशी कव्हरेज केली जाते। धावफलक 23 रन्स ऑन दी बोर्ड। पुढील बॉल लॉफ्टेड शॉट उडवला आहे, क्षेत्ररक्षक येतील, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जज करता येत नाही, त्याचं प्रत्यक्षकरण 2 धावा पुन्हा येत आहेत।
2 धावाने धावफलक 25 रन्स ऑन दी बोर्ड. आपण पाहिलं तर या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 चौकार, त्यानंतर 2 दुहेरी धावा. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर प्रवेश याचा आणि बॅटर आपण पाहतोय चांगली फटकेबाजी करतो तो म्हणजे दिनाकर. येस, डॉट बॉलची सांगता होताना दिसते. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर शेवटचा चेंडू निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे, संपुष्टात आला आहे. 4थं षटक आपण पाहूया कोण घेऊन येतोय मैदानामध्ये. आपण पाहतोय, ऐकतोय ही मॅच दोन संघादरम्यान. शेट्टी 11 विपक्षामध्ये पंकज 11. येस सर, वेलकम डीजे. षटकांचा सामना आपण पाहतोय. 3 षटक अर्धा पल्ला झालाय या पहिल्या इनिंगमधील. 4थं षटक गोलंदाज भाविक येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. समोर असेल बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दिनाकर आणि भाविन. लेफ्ट हँड बॅटर भाविन असेल स्ट्राईकवर. पहिलाच बॉल भाविक याचा घेऊन येत आहेत. राईट आर्म थोडंसं फ्लंबल होत आहे, तर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करायचा प्रयत्न असेल. 4थं षटक प्रगतीपथ आपण पाहतोय. चांगलीशी स्पर्धा आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. राकेश त्रिपाठी आणि कंपनी, सर्व सज्जडी बॉईज, सर्व खेळाडू नेहमीच चांगलेसे टुर्नामेंट आयोजन करतात. षटक सुरू होत आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारतो, कट करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू असेल, क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे आणि त्याचं प्रत्यक्षात 1 धाव सिंगल येते. नक्कीच सिंगल आणि डबलवर प्राधान्य दिलं जाते. चांगलासा खेळ आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. या मैदानामध्ये आपण पाहतोय दुपारी सत्रातून हाय स्कोरिंग गेम होत आहेत. चांगला याचा हवेचा ओक ऑन साईडला आणि ऑफ साईडला आपण पाहतोय. त्याचं प्रत्यक्ष हाय स्कोरिंग गेम दुपारी सत्र आपण पाहतोय. सकाळ सत्र आपण शांत पाहतोय आणि गेम आपण सुरू दोन संघादरम्यान. शेट्टी विपक्षामध्ये पंकज 11 आणि आपण पाहतोय पहिलं इनिंगमधील धावफलक अजून पोहोचले ते म्हणजे 26 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3.1. 3.1 चेंडूचा खेळ झाला आहे. पुन्हा एकदा भावी असेल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. येस, ऑन साईडला फटका फसतोय मात्र क्षेत्ररक्षण होतं. बॅकअप होत आहे. त्याच्याच प्रत्यक्षाने 1 धावाचं रूपांतर 2 मध्ये होत आहे. 2 धाव धावफलक हळूहळू पुढे सरकत आहे. क्षेत्ररक्षण चुकत आहे. यष्टिरक्षक बीट होत आहे. तर राकेश त्रिपाठी असतील नक्कीच. थोडासा फ्लंबल आपण पाहतोय. त्याच्याचं प्रत्यक्षाने 1 धावाचं रूपांतर 2 आणि त्यानंतर 3 मध्ये एकंदरीत धावा येत आहेत. धावफलक 3 ने जाऊन पोहोचेल. एकंदरीत 29 टू साईडला क्षेत्ररक्षण होत आहे. फ्लंबल होत आहे मात्र बॅकअप करत होत आहे. सिंगल धाव येईल 1 धावाने नक्कीच. धावफलक जाऊन बसेल 3-0. 30 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3.4, माफ करा 3.3. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगलंसं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर. भाविक याच्या मार्फत पहिल्याच चेंडूवर सिंगल धाव, त्यानंतर तिहेरी धाव आणि पुन्हा एकदा बॅक एक सिंगल धाव येते. धावफलक 30. पुढील बॉल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. सुरेख चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. सिंगल धाव दुसऱ्याचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण पडून काढता येतात. सुंदर रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. आणि 2 धाव धावफलक 32 रन्स 32 धावा स्कोअरबोर्ड लगावले गेले. आपण पाहिलं तर उर्वरित अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलेला आहे. आपण पाहतोय चांगलंसं आयोजन सनसिटी बॉईज सनसिटी कप. आणि आपण पाहतोय याच वर्षी आपण मॅच पाहिली होती सनसिटी प्रीमियर लीग नारिंगीच्या मैदानामध्ये ही स्पर्धा पार पडली होती. तेच आयोजक आपण पाहतोय तर राकेश त्रिपाठी. नेहमीच चांगलंसं आयोजन नियोजन सर्व खेळाडूंना घेऊन एकत्र करून एक प्रेम भावनेने मैत्रीपूर्ण ही स्पर्धा सातत्याने आपण पाहतोय. सर्व खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक असतात.
आपण पाहतो सुरेख असं आयोजन नियोजन सातत्याने त्यांच्या मार्फत आपण होत आहे आणि इथे राकेश नाईक यांचं इथे सुद्धा वेलकम असेल. एक अप्रतिम क्रिकेटर आपण पाहतायत, गोखरीतून बिलॉंग करतायत, नेहमीच सातत्याने क्रिकेट भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करतायत. अंडरम क्रिकेट असू दे, ओरम क्रिकेट असू दे, त्यांच्याच मार्फत क्रिकेट खेळलं जातं. आपण पाहतोय पुन्हा एकदा मॅचकडे बोलतोय. धावफलक 34 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल असेल. याचं पॅटर्न बॉलचं कलेक्शन नाही आहे, नक्कीच डॉटची सांगता येते. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. आपण धावफलक पाहिलं ते म्हणजे एकंदरीत 34 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. आपण पाहतोय ऐकतोय ही स्पर्धा सनसिटी कप आणि त्यामध्ये ही पहिली मॅच आपण ऐकतोय ती म्हणजे ही स्पर्धा सुरेख असं आयोजन नियोजन पाहायला मिळते आणि आपण पाहतो यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. प्रदर्शनी लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आपण घेऊया एक विश्रांती, एक ब्रेक आणि येऊया पाहूया हे ऐकूया हे मॅच कोण येतोय 5 षटक घेऊन. येस डीजे असेल तर प्लीज वेलकम. पाचवं षटक बॉलिंग पॉवर प्ले असेल, माफ करा बॅटिंग पॉवर प्ले असेल 5वं षटक. आणि येत आहेत पॉवर प्ले षटकामध्ये पंकज येत आहेत, स्वतः कर्णधार संघनायक संगम मालक आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पॉवर प्ले असेल, बॉलिंग पॉवर प्ले 5व्या क्रमांकाचा, माफ करा बॅटिंग पॉवर प्ले असेल 5वं षटक आपल्याला आयोजक कळवत आहेत. आणि पंकज कर्णधार येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना आपण पाहतोय. पहिलाच थोडासा दल्ला, साहिल, सुदर्शन आणि गोपाळ या 4 गणाच्या नंतर ही पार्टनरशिप बिल्डअप होताना दिसते. ती म्हणजे दिनाकर आणि भाविन याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पंकज राईट आर्म रन विकेटचा मारा करतोय. भाविनसाठी बॅटची एज लागते, नक्कीच कडा साधते, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव येतोय. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये पहिलाच बॉल डॉट येतोय. सुरेख असं सुरुवात पाहायला मिळते. धावफलक आपण पाहतोय ते म्हणजे स्थिरावले ते म्हणजे 34 रन्स 34 धावा. आपण पाहतोय टीम पंकज संघाकडून आपण पाहतोय गजेंद्र आणि राकेश, अजूनही भरपूर असे खेळाडू आपण पाहतोय जे नेहमीच चांगला खेळ करतात. एक चांगली स्कोरिंगपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल ती म्हणजे टीम शेट्टी 11 या संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव सुरेख बॉलिंगचं प्रात्यक्षिक आपण पाहायला मिळतं कर्णधार पंकज यांच्या मार्फत. चांगली बॉलिंग आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते पंकज यांची आणि त्याचे प्रत्यक्षात 2 चेंडू 2 निर्धाव येत आहेत. पुन्हा एकदा बॅटची लागते ऑन साईडला फटका. येस क्षेत्ररक्षक निवड आणि येस इट्स गॉन. विकेटचं पतन बडी मतली झाल में भाविन बॅक टू डग आउट. भाविन डिपार्ट्स आपण पाहतोय 5वा गडी बाद होतोय आणि येस एक आशेचा किरण आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे टीम पंकज कडून दिला आहे पंकज यांनी. येस वेलकम टीचे. गोलंदाजी पाहतो आपण घर के इंटीरियर्स त्यानंतर निर्धाव डेफिनेटली नो. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत पंकज. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आपण पाहतोय. या मॅच मध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतला आणि पॉवर प्ले मध्ये 3 चेंडू निर्धाव येत आहेत. 4था बॉल सुरेख वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता दिनकर यांचा मात्र अपयश येत आहे.
आणि आपण पाहिलं तर 4 चेंडू निर्धाव येत आहेत, तर सलग 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर गडीबाद आणि पुन्हा एकदा पाहूया याच पद्धतीने पहिलं मेडन ओव्हर विकेट ही षटक येत आहे का. अजून 2 चेंडू असतील. आपण पाहतोय चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय पंकज याच्या मार्फत अगदी रोखून ठेवलं, पकडून ठेवलं, ते म्हणजे संघाला 34 धावावर स्थिरावलंय स्कोर बोर्ड श्री गणेशा संघाचा. 34 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा राजू शाही बॅटिंग ट्रॅकवर. नक्कीच इथून काहीतरी चांगली कमालीची बॅटिंग करावी लागेल. आपण पाहतोय 5वं षटक प्रगतीपथावर, पॉवर प्लेचं षटक आणि सुंदर असा बॉलिंगचा नजारा आपण पाहतोय पंकज कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट यांच्याकडून. नेक्स्ट बॉल याचं उडवलाय नक्कीच. बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक नसेल, गॅप मध्ये चेंडू. बात करतायत आणि एक चौका सुद्धा येत मॅच शेवटचा कोण ऐकतोय. येस
चांगला कमबॅक पाहायला मिळतो आपल्या मुन्नाच्या मार्फत. एक बाईच्या स्वरूपात सिंगल धाव येते. धावफलक 41 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोअर बोर्डवर. पुढील बॉल मुन्नायचा तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओदेवकरचा मारा करतायत. त्याची हलक्या वेळात दिशा दिली होती. ऑन साईडला फटका पाहायला मिळतोय आणि 2 धावा यशस्वी पाहायला मिळतं राजू शाही यांच्या मार्फत. 2 धावफलक 43. आपण जर मैदानाचा उल्लेख केला तर नक्कीच इथून 6 षटकांमध्ये किमान 60+ हा एक मिनिमम टार्गेट चांगला योग्य समाधानकारक समजला जाईल. मात्र इथून सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पंकज हिरेन संघाकडून सर्व गोलंदाजांनी केलेली आहे. पुन्हा एकदा प्रयत्न करतायत सिंगल डबल. इक्की दुक्की से बात नाही बनेगी. नक्कीच सिंगल डबल डीजे सुद्धा कंटाळलेत. कधी चौकार कधी छटकार येतील आणि डीजे प्रमोद कधी आपले पुनर सगळ्यांना प्रेस करतील असं त्यांचं मनोगत असेल. नक्कीच आपण पाहतोय धावफलक स्कोअरबोर्ड 45. डॉट चेंडू येतोय. राजू शाहीनं काही बॉल कळत नाही. मुन्ना याचा चांगला चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ हाताळत आहेत. त्याचा प्रत्यक्षात धावफलक 45 आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंगमध्ये. पहिली मॅच आपण पाहतो सेंचुरी कप 2026 पहिला इनिंग. शेवटचा बॉल उडवला ऑन साईडला फटका क्षेत्ररक्षक असेल. 1 बाउन्स कलेक्ट करतील. सिंगल धाव येईल. सिंगल धावाने धावफलक स्थिरावलं जात आहे ते म्हणजे 1 धावाने पुढे सरकेल. 46 रन्स ऑन दी बोर्ड आणि 47 धावांचं लक्ष विजयासाठी ठेवलं ते म्हणजे टीम शेट्टी 11 संघाने. समोर विपक्षामध्ये आपण संघ पाहतोय पंकज 11. पहिली मॅच पाहतोय आपण, ऐकतोय प्रियदर्शन लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर ही मॅच पाहतोय आणि सनसिटी कप 2026 पुन्हा एकदा आपण पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे. दुसरा इनिंग कसा खेळ होतं पाहूया. तोपर्यंत आपण देऊया डीजे प्रमोद यांना. Unicorn Engineering is a trusted power tools shop. We are an authorized dealer and service center for brands like Bosch Power Tools, DeWalt, Makita, Hikoki, Ibanstock, Dongcheng, and Miles. We sell good quality power tools and provide genuine spare parts and professional repair service. Our trained technicians help you choose the right tool and keep your machines working properly. Visit the Unicorn Engineering shop today for reliable power. संघामधून आपण पहिली मॅच पाहतोय शेट्टी 11 विपक्षामध्ये. All right, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, clap, and clap, 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 clap. लक्ष 47 पंकज संघासमोर आपण पाहतोय कशी ही मॅच होते.
नक्कीच क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज. नक्कीच कधीही काही होऊ शकतं. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. चांगली स्पर्धा. चला 2 बॅटर मैदान पाठवायचे आहेत. ओपनिंग बॅटर मैदान पाठवायचे आहेत आणि फिल्डिंग सेट करून घ्यायचे. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. आपण पाहतोय गजेंद्र आणि त्यांच्या साथीला राजू. गजेंद्र जसीन बट्टेन आपण पाहतोय. भरपूर चांगला खेळ आपण पाहतोय. जर आपण उल्लेख केला सनसिटी प्रीमियर लीग 2024चा मॅन ऑफ द सिरीज होता तो म्हणजे गजेंद्र दोलताडे. अप्रतिम क्रिकेटर. नक्कीच गोकिवरे संघातून बिलॉंग करतात. सनसिटी या परिस्थितीमध्ये नेहमीच सातत्याने सराव करतात. चांगला असा खेळ त्यांच्या सातत्याने आपण पाहतोय. गजेंद्रच्या मार्फत त्यांच्या साथीला राजू कमालीचे प्रवीण आणि गजेंद्र ही जोडी मैदानामध्ये आपण पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल प्रवीण आणि नॉन स्ट्राईकला गजेंद्र आपण पाहतोय. 47 गोपाल बॉलिंग ट्रॅकवर. आपण स्कोरबोर्ड पाहिलं तर विजयासाठी लक्ष ठेवलं ते म्हणजे जिंकण्यासाठी 47. धावांचं लक्ष. चला बेस्ट ऑफ बोथ टीम्स. मॅच सुरू होते. पहिलं षटक घेऊन येतात गोपाल बॉलिंग ट्रॅकवर. राईट टाइम ओदेकडचा मार्ग. आता पहिलाच बॉल फटका सुरेख पॉवर प्लेचं षटक असेल. बॉल ट्रॅव्हल करतो सीमारेषेला लगत. क्षेत्ररक्षण होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. बॅकअप केलं जात आहे. मात्र 2 धावा येतात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल आणि येस कॉलिंग इज इम्पॉर्टंट आणि चांगल्याच रनिंग बिटवीन आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पहिल्याच बॉलवर 3 धावा यशस्वीरित्या सक्सेसफुल पळून काढतायत. श्री गणेशा संघाचं होत आहे. खातं खोललं जात आहे. स्कोअरबोर्ड ओपन केलं जात आहे. गुणतालिका औचित केली जाते ती म्हणजे 3 धावेने. पहिला चेंडू 3 धावा येत आहेत. सुरेख फटका. स्ट्राईकला येथील गजेंद्र. आपण उल्लेख केला होता गजेंद्रचा 2024 सनसिटी प्रीमियर लीगचा महत्त्वाचा खेळाडू ठरला होता गजेंद्र. येस पहिलाच फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला फटका जास्त स्क्वेअर होता. आउटफिट फास्ट असेल त्याचं प्रत्यक्ष धावा येतील. आर पार दमदार वजनदार जानदार सीमारेषे पार चौकार. वेलकम डीजे प्रमोद. याचा नक्कीच सराव महत्त्वाचा असेल. सनसिटी प्रीमियर लीगमध्ये नेहमीच चांगला सराव आणि सकाळच्या सत्रामध्ये सर्वच खेळाडू इथे सराव करतात त्याचा अभाव असेल या मैदानामध्ये. ऑफसाईडला फटका सुरेख असा टायमिंग होता. मात्र थोड्याशा क्षणी चुकतायत. त्याचा प्रत्यक्ष सिंगल धाव येते. चांगला प्रयत्न होता. आपण जर पाहिलं तर आपल्या उंचीचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता. मात्र परिणामाची काळजी करून प्रयत्न करत राहावे. माणसाने क्रिकेट खेळपट्टी असू दे किंवा आपल्या आयुष्यातील जीवन असू दे नक्कीच प्रयत्न सातत्याने करत राहावे. परिणामाची काळजी न करता प्रयत्नावर विश्वास ठेवावा. हेच आपलं एक जीवनाचं महत्त्व असेल. आपण पाहतोय ऐकतोय मॅच पंकज संघाला 87 लक्ष आणि चांगली फटक्याची आपण पाहायला मिळत आहे 2 बॅटर दरम्यान. जरा पाहायचं आहे दिनाकर याला थोडीशी दुखापत होते का. येस पाणी पोहोचवायचं मैदानामध्ये. पाणी पोहोचवायचं आहे. त्रिपाठी मैदानामध्ये पाणी पोहोचवायचं आहे.
यशस्वी दिनाकर याचं थोडंसं दुखापत झाली. आपण पाहतोय या बॉलवर वाईट प्लस 1 धाव पंचांच्या मार्फत डिसिजन दिलं जात आहे. वाईट प्लस 22च्या स्वरूपात 1 धाव येते. आपण पाहिलं धावफलक 2 ने पुढे सरकले एकंदरीत जाऊन पोहोचेल 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 रन्स ऑन दी बोर्ड, 16 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 5वा चेंडू घेऊन येतोय गोपाल. गुजरातचा फटका ऑन साईडला समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फील्ड होईल का? नक्कीच, मात्र चांगला प्रयत्न होता. धावा मिळतील 4. चेंडू सीमारेषे पार. फर्रा चला नेक्स्ट टॉस साठी याच्या 2 टीम. परील आणि संदीप. आपण पाहतोय पुन्हा एकदा गजनीचा फटका, क्लासिकल टायमिंग. आणि काय घडतं मैदानामध्ये? षटकार येतोय. आपण पाहतोय नेक्स्ट टीमचा टॉस सोडून आपण स्पर्श 11 विपक्षामध्ये परी 11 संदीप स्पर्श संदीप 11 आपण पाहतोय. स्पर्श 11 विपक्षामध्ये परी 11 आणि राकेश यांच्या हस्ते नाणेफेक आपण केली जाते. दोन संघात आपण मॅच पाहणार. स्पर्श 11 विपक्षामध्ये परी 11 संघ. विजय भाई यांच्या हस्ते आपण नाणेफेक करतोय 2 कॅप्टनच्या उपस्थितीमध्ये. चला टॉस करायचं आहे. विजय भाई यांच्या हस्ते आपण कॉलिंग करतायत. हेड्सचा कॉल असेल परिवहन संघाकडून आणि हेड्स टॉस जिंकलाय. उमेश परिवहन संघ टॉस जिंकलेला आहे. येस डिसिजन आपण कळवतील थोड्याच वेळात. नाही पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये पुन्हा पाहतोय आपण बाद होत आहे. बॅक टू डग आउट. येस वेलकम डीजे. पहिल्या विकेटचं पतन आणि चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे टीम शेट्टी 11 या संघाकडून. न्यू बॅटर मैदानामध्ये बॅटर्स नेम प्लीज. सुरेंद्र. सॉफ्ट नेट डेव्हलप फटका पाहायला मिळतोय. फक्त बॅटची दिशा दाखवतायत चेंडूला आणि 1 धाव येते. सुदर्शन याचा चांगलाच गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेटचं पतन, त्यानंतर 1 सिंगल धाव येते. धावफलकावरून पाहिलं तर 28 धावा. गजेंद्र असेल पुन्हा स्ट्राईकवर चांगली फटकाबाजी करतोय. चांगल्या लाईनमध्ये इन फॉर्म पाहायला मिळतोय गजेंद्र. खराब लाईन पाहायला मिळते. वाईटचा जरा प्रत्यक्षवरून पंचांचे 2 हात आपण पाहायला मिळतोय. 2 धाव आपण पाहतोय. 1 धाव धावफलक स्कोअरबोर्ड पुढे सरकेल. 29 रन्स ऑन दी बोर्ड. लक्ष थोडंसं विजयासाठी सोपं करण्याचा प्रयत्न असेल. गजेंद्रनी पहिल्याच षटकामध्ये मनसुबा साफ केला होता आणि प्रहार करायचा प्रयत्न मारना चाहते थे काही ओव्हर आणि चेंडू कुठेतरी वेगळ्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसतोय. फॉलो थ्रूमध्ये अडवायचा प्रयत्न होता मात्र सेफ हँड्स पाहायला मिळते आहेत. कलेक्ट केला जातोय. डॉट चेंडू सांगता होताना दिसतोय. पुन्हा एकदा सुदर्शन विपक्षामध्ये गजेंद्र. रिव्हर्स उलटा पुलटा मारण्याचा प्रयत्न. पॅटर्न बॉलचं कनेक्शन नाही आहे. एनिमेशन प्रॉपर होत नाही आहे. त्याचा जर प्रत्यक्ष पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू निर्धाव येत आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्या पायामध्ये सुदर्शन याच्या मार्फत चांगली बॉलिंग चांगली आर्म ॲक्शन आपल्या पाया मिळते. 8 ते 10 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. स्ट्राईकला असेल मॅन इन फॉर्म गजेंद्र. पुन्हा एकदा
येस, पुन्हा एकदा डॉट चेंडू सांगता दिसते. सलग 3 चेंडू निर्धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न सुदर्शन याच्या मार्फत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मॅन इन फॉर्म गजेंद्रच्या समोर 3 चेंडू डॉट हाताळता येतं. आपण पाहिलं तर धावफलक 29 या आकड्यावर स्थिरावलंय. 29 धावा. शेवटचा बॉल होता. शेवटचा बॉल सुद्धा डॉट येतोय. सलग 4 चेंडू निर्धाव हातात आहेत. चांगला याचं कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय टीम शेट्टी 11 संघाने. आणि आपण पाहतोय समोर एक मजबूत स्थितीमध्ये पंकज 11 संघ. 6 षटकांचा सामना, 47 लक्ष आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं आता समीकरण तर 24 बॉल मध्ये 18 धावांची गरज. येस, वेलकम डीजे. बॉलर नेम प्लीज. ज्ञानदीप जेडी भाई येतात बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल, सिंगल धाव येते. स्ट्राईकला येतील गजेंद्र. आपण पाहिलं तर 17 धावांची गरज असेल. 6 षटकांचा सामना होता. 30 षटक आणि नक्कीच कुठेतरी वन साइडेड सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग गेम होता. आणि येस, ऑन साइडला फटका गॅपमध्ये असेल. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स कलेक्ट करतील. सिंगल धाव. येस, सिंगल धावर रोखवलं जातं. जेडी भाई ज्ञानदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सुरेख बॉलिंग पाहायला मिळते. चांगल्या बॅटर समोर त्यांना नेहमीच गोलंदाजी करायचा अनुभव चांगलाच या मैदानामध्ये पाहायला मिळतोय जेडी यांच्या मार्फत. सुरेंद्र स्ट्राईकला असतील. खराब लाईन पाहायला मिळते. पुल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट आर्म पुल, हलक्या हाताने सॉफ्ट हँड पुल करायचा प्रयत्न. सिंगल धाव येता आणि सिंगल धावाने धावफलक. स्कोर बोर्ड सांगतायत स्कोरर 32 रन्स ऑन दी बोर्ड. तीन चेंडू खेळ झालेला आहे. आपण पाहतोय अजून 3 चेंडू शिल्लक असे या षटकातील आणि 15 धावांची गरज असताना उडवलाय चेंडू आणि यस, सुरेख झेल पाहायला मिळते गोपाल यांच्या मार्फत. आणि यस, इट्स गॉन विकेट. बड़ी मतली जाल में गजेंद्र बैक टू द मध्ये पाहायला मिळत आहेत पंकज येत आहेत गजेंद्रची जागा भरून काढण्यासाठी. कॅप्टन येत आहेत, संघ मालक, संघ नायक पंकज मैदानामध्ये येत आहेत. गजेंद्र याचा फटका होता ऑन साइडला. थोडासा मिस टाइम होतोय आणि सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅच पकडतायत गोपाल. सुरेख कमबॅक जेडी यांच्या मार्फत. चांगलीच कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं षटक हाताळतायत जेडी. अप्रतिम बॉल हाताळतायत. पहिल्याच बॉल सिंगल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल आणि इथून कमबॅक. 1 विकेट आणि 1 निर्धाव. डॉट येतोय. शेवटचा बॉल असेल. 3रं षटक प्रगतीपथावर. आपण पाहिलं गरज असेल ती म्हणजे जिंकण्यासाठी, विजयासाठी 19-15 समीकरण. मॅच रंगली. मात्र इथून पंकजाचा फटका.
स्टँड अँड डिलिव्हर 6 धावांकरिता षटकार. वेलकम डीजे. खडे खडे खेळला होता आणि फटका अप्रतिम क्लासिकल टायमिंग आणि त्याचाच प्रत्यक्षण 6 धावांकरिता ठोकलाय षटकार. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीने धावफलकात आहे म्हणजे एकंदरीत 38 रनची. आणि आपण पाहिलं तर विजयासाठी गरज असेल जिंकण्यासाठी 18 चेंडू 9ची गरज. सामना सोपा आहे. चला बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. अपडेट करावं लागतं यूट्यूबवर, जरासं काळजी घ्यायची. षटकाच्या आधीच बॉलरचं नाव सांगायचंय. नरेश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. नरेश चांगला फटका होता. 2 धावा. 4 चौकार येतोय. पंचाचा सिग्नल 4 धावांकरिता आणि 4 धावाने अजूनही सामना सोपा होत आहे. धावफलक 42. येस वेलकम डीजे. लगभग जवळजवळ सामना फिनिश करायचा मनसुबा आपण पाहतोय तो म्हणजे बॅटर कडून. आणि यस पुन्हा एकदा नो मॅचला चेंडू ट्रॅव्हल होता. 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल. सिंगल धावेत आहेत. पंकज नक्कीच विनिंग स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न असेल. पंकज याच्या मार्फत कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. चांगलं षटक हाताळलं होतं. बॅटिंग पॉवर प्ले 5 नंबरचं षटक पंकजाने हाताळला. सुरेख सबमरीन कमालीची गोलंदाजी. आणि आता बॅटिंगसाठी एक षटकार ठोकलाय. शप्पल होऊन स्टँडर्ड डिले मारायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडू आणि यस एक हातात झेल घेण्याचा प्रयत्न. यश चांगलाच कमालीचा प्रदर्शन होतं. मात्र 2 धावा पळून काढतात. 2 धावा धावफलक आपण पाहिलं तर एकंदरीत 45 रन्स होती. आपण पाहिलं तर फक्त विजयासाठी 2 धावाची गरज. लगभग सामना खिशात घातलाय तो म्हणजे पंकज संघाने. आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट पंकज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनिंग स्ट्रोक येईल का त्यांच्या बॅटमधून. येस ऑन साईडला फटका सिंगल धाव आणि प्राधान्य दिले ते म्हणजे मॅच खल्लास करण्यासाठी सुदर्शन यांना, सुरेंद्र यांना. सिंगल धावची गरज. नरेश बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतात. पुन्हा एकदा पोलीस स्टेशन एंड करून एज लागते आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय मागच्या दिशेने. 1 धाव यशस्वी पूर्ण होते. आणि येस कॉंग्रॅच्युलेशन टीम पंकज संघाने. हार्ड लक टीम शेट्टी 11. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच ऐकतोय ही मॅच सनसिटी बॉईज क्रिकेट टुर्नामेंट सनसिटी कप 2026 आणि अप्रतिम आयोजन नियोजन. पहिली मॅच संपलेली आहे. मॅच विजय झालाय तो म्हणजे पंकज 11 संघ आणि हार्डलक शेट्टी 11 संघ. लीग मॅच आपण पाहतोय 4 संघादरम्यान. नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजे स्पर्श 11 विपक्षामध्ये परेल 11 आणि परेल संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण निवडलंय आणि आमंत्रित केले स्पर्श 11 संघाला बॅटिंगसाठी.